नमस्कार विद्यार्थी मित्र आपण गेल्या व्हिडिओमध्ये समास समासाचे प्रकार आणि या प्रकारामध्ये कर्मधारय समासाचे प्रकार याविषयीची माहिती घेतली होती. आज आपण बहुव्रीही समास या बहुव्रीही समासाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. बहुव्रीही समासामध्ये जोडल्या जाणाऱ्या पदांना प्राधान्य नसून समासाच्या बाहेरील पदाला प्राधान्य असते आणि म्हणूनच बहुव्रीही समासाला अन्य पद प्रधान असं देखील म्हटलं जातं. बघा, कारण की या समास प्रकारामध्ये बाहेरचं जे पद असेल ते बाहेरच्या पदाला प्राधान्य असते आणि म्हणूनच बहुव्रीही समासाला अन्य पद प्रधान बहुव्रीही असं म्हटलं जातं. त्यामुळे हा समास इतर कोणत्या तरी पदाचे विशेषण बनलेला असतो. हे वाक्य महत्वाचं आहे, कारण की बहुव्रीही समास जो आहे तो कोणत्या तरी शब्दाचा विशेषण बनलेला असतो. म्हणून ह्या समासाचा विग्रह करताना यद हे सर्वनाम, जो जी जे अर्थाचं आणि तद हे सर्वनाम, तो ती ते अशा अर्थाचं हे सर्वनाम, त्या सर्वनामाची रूप अर्थानुसार योजावी लागतात. पुन्हा बहुव्रीही समासाची जी लक्षणं आहेत ती बघूया. बहुव्रीही समासामध्ये जोडल्या जाणाऱ्या पदांना प्राधान्य नसून समासाच्या बाहेरील इतर पदाला प्राधान्य असते आणि म्हणूनच या समासाला अन्य पद प्रधानः बहुव्रीही असं म्हटलं जातं. त्यामुळे हा समास इतर कोणत्या तरी पदाचे विशेषण बनलेला असतो. ह्या समासाचा विग्रह करताना यद किंवा तद या सर्वनामांची रूप योजावी लागतात. आता या बहुव्रीही समासाचे एकूण 6 प्रकार आहेत. या 6 प्रकारांमध्ये पहिला प्रकार आहे तो समानाधिकरण बहुव्रीही, दुसरा आहे तो व्यधिकरण बहुव्रीही, तिसरा नय बहुव्रीही, चौथा सहबहुव्रीही, पाचवा प्रादि बहुव्रीही, तर सहावा संख्या बहुव्रीही. हे 6 प्रकार आहेत. या 6 प्रकारांविषयीची माहिती जी आहे ती आपण विस्तृत स्वरूपामध्ये आता पुढे पाहूया. बघा, ज्या बहुव्रीही समासातील दोन्ही पदे विग्रह करताना एकाच म्हणजेच प्रथमा विभक्तीमध्ये योजलेली असतात, बघा, त्या समासाला समान अधिकरण बहुव्रीही, म्हणजे दोन्ही पद सारखीच समान असतात म्हणून, आणि ती देखील प्रथमा विभक्तीमध्ये असतात आणि म्हणून तो समास जो आहे किंवा ते समस्त पद असेल ते समानाधिकरण बहुव्रीही असा त्या समासाचं नाव होतं. प्रारंभीच एक सूचना सांगतो, आपल्याला परीक्षेमध्ये लिहित असताना समासाचे बहुव्रीही समासाचे हे जे 6 प्रकार आहेत ह्या 6 प्रकारांविषयी माहिती न देता केवळ बहुव्रीही समास एवढा शब्द लिहायचा आहे. त्याचे जे 6 प्रकारानुसार समानाधिकरण, व्यधिकरण हे जे नाव आहेत ही नावं देण्याची गरज नाही, परंतु हे 6 प्रकार कोणते आहेत हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. याचे 3 उदाहरणं आपल्या समोर आहेत. प्राप्तोदकः. आता प्रारंभी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक समस्त पद हे बहुव्रीही समासातील एक कोणत्या तरी शब्दाचं विशेषण बनलेलं असतं आणि म्हणून प्राप्तोदकः तर काय, ग्रामः. ग्रामः याचं ते विशेषण आहे. प्राप्तम उदकम यम 6, मिळालेले आहे पाणी ज्याला असा तो. गाव कसे, तर पाणी मिळालेले गाव म्हणून गावाचं ते विशेषण आहे. म्हणून त्याचा विग्रह करत असताना प्राप्तम उदकम यम सह, ते यम हे जे रूप आहे ते द्वितीय विभक्तीचे एकवचन, यम ज्याला. समानाधिकरण बहुव्रीही, परीक्षेमध्ये लिहित असताना मात्र समानाधिकरण हा शब्द नाही वापरला तरी केवळ बहुव्रीही हा शब्द लिहित असताना सुद्धा व्रला दुसरी वेलांटी तर हला पहिली वेलांटी द्यावी, कारण की हा जो आहे शब्द तो तत्सम शब्द आहे. तत्सम शब्द म्हणजेच इतर भाषेतून एखादा शब्द अन्य भाषेनं जसाच्या तसा स्वीकारला तर तो तत्सम शब्द.
कारण की हा जो शब्द आहे तो बहुव्रीहीन हा इन्नंत शब्द आहे, शशीन प्रमाण चालणारा, आणि त्याचं प्रथमेच एक वचन बहुव्रीही म्हणून तो ऱ्हस्वांत दिलेला आहे. मराठी भाषेच्या नियमानुसार कोणताही शब्द हा ऱ्हस्वांत अव्ययांखेरीज ऱ्हस्वांत असत नाही. आणि, परंतु, किंतु हे जे शब्द आहेत हे मराठीमध्ये वापरत असताना आपण ऱ्हस्वांत वापरतो, परंतु त्यापेक्षा वेगळा कोणताही शब्द ऱ्हस्वांत नसतो. परंतु बहुव्रीही हा जो शब्द आहे तो तत्सम आहे. विग्रह करत असताना बहुव्रीही हा ऱ्हस्वांत शब्द लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर समाप्त विद्येह छात्र, समाप्ता विद्याः येन सह, समाप्त केलेले आहेत किंवा पूर्ण केलेल्या आहेत विद्या, विद्याग्रहण, विद्या मिळवण्याचं ज्यानं संपवलेलं आहे असा तो. समाप्त विद्येह छात्र, छात्र या शब्दाचं ते विशेषण आहे. महात्मा, महात्मा व्यक्तीबद्दल सांगताना महान आत्मा यस्य सहा, महान आत्मा आहे ज्याचा असा तो. वरील समासाच्या विग्रहांमध्ये दोन्हीही पदे म्हणजेच प्राप्तम उदकम, समाप्ताः विद्याः आणि महान आत्मा एकाच म्हणजेच प्रथमा विभक्तीमध्ये योजलेल्या आहेत आणि म्हणूनच या समास प्रकाराला समानाधिकरणम बहुव्रीही म्हणजे दोन्ही पद समान विभक्तीमध्ये म्हणजेच प्रथमा विभक्तीमध्ये असतात. हा बहुव्रीहीचा पहिला प्रकार. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो व्यधिकरण बहुव्रीही. ज्या बहुव्रीही समासातील दोन्ही पदे विग्रह करताना भिन्न विभक्तीमध्ये योजलेली असतात तेव्हा त्या समासाला व्यधिकरण बहुव्रीही असे म्हणतात. आपण समानाधिकरण बहुव्रीही हा समास प्रकार पाहत असताना दोन्ही पद प्रथमामध्ये असतात, पण व्यधिकरण बहुव्रीहीमध्ये मात्र दोन्ही पद वेगवेगळ्या विभक्तीमध्ये योजलेली असतात. उदाहरणासाठी आपण 3 उदाहरणं इथं बघूया. ईश्वरनिष्ठ, यामध्ये ईश्वर आणि निष्ठ हे 2 शब्द, यामध्ये ईश्वरे हा सप्तमीमध्ये वापरला आहे तर निष्ठा हा शब्द प्रथमेमध्ये वापरलेला आहे. म्हणजेच इथं दोन्ही विभक्त्या वेगवेगळ्या आहेत आणि म्हणून हा समास प्रकार आहे तो व्यधिकरण बहुव्रीही. आपण परीक्षेमध्ये लिहिताना केवळ बहुव्रीही असं लिहायचंय. त्याचे जी उदाहरणं आहेत व्यधिकरण, समानाधिकरण हे पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे लिहायचे नाहीत. बघा, ईश्वरनिष्ठ, ईश्वरावर निष्ठा आहे ज्याची असा तो, म्हणजे एखाद्या मनुष्यासाठी ते विशेषण आहे. प्रारंभी सांगितल्याप्रमाणे बहुव्रीही समासामधील सर्व समस्त पद ही आहेत ती कोणाची तरी विशेषण बनलेली असतात. त्याप्रमाणे हा शब्द देखील कोणत्या तरी व्यक्तीचं विशेषण बनलेलं आहे. कसा व्यक्ती? तर ज्याची ईश्वरावर निष्ठा आहे असा तो. ईश्वरे निष्ठा यस्य सह, यामध्ये यद आणि तद या सर्वनामाची अनुक्रमे यस्य षष्ठीच्या एकवचनामध्ये तर सह प्रथमेच्या एकवचनामध्ये तत् सर्वनामाची रूप योजलेली आहेत. असं आपल्याला प्रत्येक समासपदांचा विग्रह करताना ही रूप योजावी लागणार आहेत. त्यानंतर चक्रपाणीही, न ला पहिली वेलांटी, पाणी या शब्दाचा अर्थ आहे हात. चक्र आहे हातामध्ये ज्याच्या असा तो. आता यामध्ये चक्रम हा शब्द प्रथमेत तर पानव, चक्रम हा शब्द जो आहे तो द्वितीय तर पानव प्रथमेच्या द्विवचनामध्ये आहे. चक्र आहे हात, दोन्ही हातांमध्ये. पानव हा जो शब्द आहे तो द्विवचनामध्ये, दोन्ही हातावर असा तो. चक्रपाणी, चक्रम पानव यस्य सह, पाणी या शब्दाचा अर्थ आहे हात. गजानन, यामध्ये गजस्य हा षष्ठीमध्ये तर आननम हा शब्द प्रथमेमध्ये. गजस्य आननम, आननम म्हणजेच मुख, गजाचे मुख. इव म्हणजे प्रमाणे, आननम यस्य सह आहे गजाप्रमाणे ज्याचे मुख असा तो म्हणजे गजानन गणपती. गणपतीसाठी ते विशेषण आहे. बघा,
गजस्य इव आननम यस्य सह असा विग्रह करा, अथवा गजस्य आननम इव यस्य सह गजाप्रमाणे आहे मुख ज्याचे असा तो. आणि म्हणून या तिन्ही उदाहरणांमध्ये ईश्वरे, निष्ठा, चक्रम, पानव, गजस्य, आननम ही पूर्वपद आणि उत्तरपद ही दोन्ही पद जी आहेत ती वेगवेगळ्या विभक्तींमध्ये आहेत. म्हणून वेगळी किंवा भिन्न विभक्ती असल्यामुळेच या समासाला व्यधिकरण बहुव्रीही समास असे म्हटले जाते. वरील समासाच्या विग्रहामध्ये दोन्ही पद ईश्वरे, निष्ठा, चक्रम, पानव आणि गजस्य, आननम ही दोन्ही पद वेगवेगळ्या विभक्तीमध्ये योजलेली आहेत. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे त्याची उदाहरणं आपल्याला संस्कृत वाङ्मयामध्ये आपल्या गद्य पद्य पाठांमध्ये भरपूर सापडतात. नय बहुव्रीही यामध्ये काही विद्यार्थी याचा उच्चार चुकीचा करतात. नय तो य जो आहे तो य चा उच्चार करतात, परंतु प्रत्यक्षात ते च वर्गातील अनुनासिक आहे आणि त्यामुळे त्याचा उच्चार जो आहे तो य असा पद्धतीने करावा आणि तो त्याचा पाय मोडणं अपरिहार्य. बघा, नय बहुव्रीही समास. यापूर्वी आपण नय तत्पुरुष समास प्रकारामध्ये पाहत असताना समस्त पदामध्ये नकार दर्शवण्यासाठी अ किंवा अन ही पद येतात. परंतु त्यावेळी ते जे पद आहे ते पद ज्यावेळी त्याचं ते कोणाचं तरी विशेषण बनलेलं असेल त्यावेळी तो नय बहुव्रीही समासाचं उदाहरण असतं. म्हणून उदाहरणादाखल बघा, त्याचं लक्षण बघा नय बहुव्रीही समासाचं. बहुव्रीही समासातील पहिले पद जेव्हा अ किंवा अन कंसामधील शब्द महत्वाचे नकारात्मक अव्यय, नकारात्मक जर ही अव्यय असतील अ किंवा अन तर तेव्हा तो समास जो आहे तो नय बहुव्रीही समासाचं उदाहरण होतं. म्हणजेच आणखीन विस्तारानं जर पाहायचं म्हटलं तर एखाद्या पदामध्ये अ किंवा अन हे नकारार्थी अव्यय आणि जर तो शब्द कोणाचा विशेषण बनलेला असेल तर त्या समस्त पदाचा विग्रह नय बहुव्रीही समासामध्ये होतो. जसे की असहाय्य यामध्ये जनः, नरः, असहाय्य मनुष्य ते मनुष्याचं विशेषण आहे. न विद्यते सहाय्यः यस्य सः नाही मदत मिळत असा जो तो, ज्याला मदत मिळत नाही असा तो असहाय्य. विद्यते, विद्यते विद चतुर्थ गणाचा आत्मनेपदीचा जो धातू आहे असणे अशा अर्थाचा, त्याचं योग्य ते रूप इथं वापरलेलं आहे. त्याचा अर्थ समस्त पदाचा विग्रह केल्यानंतर त्याचा अर्थ काय होणार आहे? न विद्यते सहाय्य यस्य सह नाही मिळाले ज्याला सहाय्य जो तो, असा या नय बहुव्रीही समासाचा विग्रह केल्यानंतर त्याचा अर्थ तर अनपत्या, अनअपत्या. यामध्ये अन हे जे अव्यय आहे ते नकारात्मक आहे. म्हणजेच अनपत्या एखाद्या स्त्रीविषयी तो शब्द आहे. कशी स्त्री? की ज्या स्त्रीला अपत्य नाही, अनपत्या. आणि म्हणून त्याचा विग्रह न विद्यते अपत्यम यस्याः सा. यामध्ये प्रारंभीच्या पहिल्या पदामध्ये यस्य आणि सह ही जी दोन्ही पद आहेत ती पुल्लिंगी आहेत. कारण असहाय्य हा जो शब्द आहे तो कोणत्या तरी व्यक्तीचं विशेषण बनलेलं आहे पुल्लिंगी. तर अनपत्या हा जो हे जे विशेषण आहे ते स्त्रीलिंगी नामासाठी आहे. म्हणून यद सर्वनामाचं आणि तत्सर्वनामाचं अनुक्रमे षष्ठी आणि प्रथमा यांची स्त्रीलिंगी रूप वापरलीत. यस्या हे जे रूप आहे ते यद सर्वनामाचं स्त्रीलिंगी षष्ठी विभक्तीचं एकवचन आहे. तर सा हे तद या स्त्रीलिंगी सर्वनामाचे प्रथमा विभक्तीचे एकवचन आहे. म्हणून याचा विग्रह न विद्यते अपत्यम यस्याः सा नाही अपत्य जिला अशी ती. म्हणून तो समस्त पद जे आहे ते नय बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे.
त्यानंतर तिसरं जे पद आहे ते अनगुणः. यामध्ये अन अधिक ऋणम. ऋणम तिथं न यामध्ये रू हा स्वर मिसळल्यामुळं तो नु झालेला आहे. नुनः म्हणजे न अस्ति ऋणम यस्य सह. नाही ज्याच्यावर कर्ज जो तो. बघा, ज्याला कर्ज नाही, ज्याच्या डोक्यावर कर्ज नाही असा तो. अनृणः मनुष्य. जर हाच शब्द अनृणा हा स्त्रीलिंगी असता तर त्याचा विग्रह न अस्ति ऋणम यस्याहा सा. दुसऱ्या उदाहरणाप्रमाणे तिथं यत सर्वनामाची योग्य ती रूप तुम्हाला योजावी लागली असती. म्हणून तिन्ही शब्द पुन्हा एकदा बघा. ज्या समस्त पदामध्ये पूर्वपदी अ किंवा अन ही नकारात्मक अव्यय असतील आणि ते समस्त पद एखाद्या शब्दाचं विशेषण बनलेला असेल तर तो जो शब्द आहे तो नय बहुरी समासाचं उदाहरण असतं. नय बहुरी हा शब्द लिहित असताना तो शब्द आहे तो शब्द व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे. नय त्यामध्ये च वर्गातील अनुनासिक लिहावं आणि प्रारंभी सांगितल्याप्रमाणे बहुव्रीही हा जो शब्द आहे तो ऱ्हस्वांत लिहावा, दीर्घांत लिहू नये. आज आपण नय बहुव्रीही, समानाधिकरणम, व्यधिकरणम, बहुव्रीही हे बहुव्रीही समासाची 3 उदाहरणं पाहिली. यानंतर उर्वरित 3 उदाहरणं आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.